श्री स्वामी समर्थ. प्रत्येक सुगृहिणींसाठी व गृहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. कैरीचे पन्हे एकदाच करायचे नसेल तर कैरीचा गर व साखर मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवावे. ज्या वेळेस बनवायचे असेल त्यावेळेस थोडेसे मिश्रण घेऊन कैरीचे पन्हे बनवता येईल. टिप नंबर 2. अगदी हॉटेलसारखे डोसे घरच्या घरी बनविण्यासाठी डाळ आणि तांदूळ भिजत घालताना त्यात 1 छोटा चमचा मेथीदाणे भिजत घालावे. डोशाला चांगला रंग येतो व चव पण अगदी हॉटेलसारखी खूप छान येते. टिप नंबर 3. मसुराच्या डाळीची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्याने डाग दूर होतात, त्वचा व चेहरा मुलायम होतो व तरुण राहतो. टिप नंबर 4. चपातीमध्ये ग्लुटेन नामक चिकट पदार्थ असतो, तो पोटात चिटकून राहतो व पोटाचे आजार होतात. ज्वारीमध्ये मात्र ग्लुटेन आढळत नसल्याने ती पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. टिप नंबर 5. सर्दी, खोकला, कफ तसेच दम्याचा म्हणजे अस्थमा ची समस्या असल्यास शेवग्याच्या शेंगाचे सूप नक्कीच बनवून प्या. टिप नंबर 6. ज्यांना अस्थमा आहे त्यांनी नियमित बाजरीचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 7. आवळा चूर्ण 1 चमचा रात्री झोपताना मधाबरोबर किंवा कोमट पाण्याबरोबर घेणे. तसेच डोळ्याचे व्यायाम करणे. यामुळे काही दिवसातच तुमचा लागलेला चष्मा उतरेल. टिप नंबर 8. जेवणानंतर दात व्यवस्थित साफ केले तर दाताचे रोग होत नाहीत. दाताचे रोग कशानेच राहत नसतील किंवा दात दुखायचे राहत नसतील तर त्यांनी मेहंदीची पाने पाण्यात उकळून दिवसातून 3 ते 4 वेळा त्याच्या गुळण्या कराव्यात. टिप नंबर 9. ज्यांना सतत तोंड येणे किंवा तोंडातून छाले पडणे किंवा तोंडातून आतून फोड येण्याचा त्रास आहे किंवा समस्या आहे त्यांनी आहारामध्ये गावरान टोमॅटोचा समावेश नक्की करावा. टिप नंबर 10. ज्यांना असं वाटतं की माझे तोंड कधीच आले नाही पाहिजे त्यांनी खाली बसून घोट घोट पाणी पिणे. टिप नंबर 11. 1 किलो खोबरेल तेल, 125 ग्रॅम गावरान बोरीची पाने, लिंबाची कोवळी पाने उकळून ते नंतर थंड करून ते गाळून रात्री झोपताना केसांना लावणे. याने केस काळे होतात, जास्त वाढू लागतात व केस गळत देखील नाहीत. टिप नंबर 12. लिंबू अर्धा कापून त्यात खडीसाखर, काळी मिरी पावडर टाकून गरम करून चोखून खावे. कोरडा खोकला राहतो. 7 ते 21 दिवस हा उपाय नक्की करून बघा. टिप नंबर 13. वांग्यात सोलानाइन नावाचे नैसर्गिक विष आढळते. बटाटे आणि टोमॅटोमध्येही सोलानाइन आढळते. तुम्ही जास्त वांगी खाल्ल्यास या विषाचा परिणाम होऊ शकतो, पण त्याचा परिणाम होईलच याची शाश्वती नाही. फार कमी लोकांवर या विषाचा परिणाम होतो. अशा स्थितीत वांगी खाल्ल्यानंतर उलट्या होणे, मळमळ होणे आणि झोपेचा त्रास जाणवत असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. टिप नंबर 14. जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त लिंबू पाणी प्याले तर तुमचा घसा खराब होऊ शकतो, कारण जास्त आंबट पदार्थ खाल्ल्याने घशात दुखणे आणि टॉन्सिलची समस्या उद्भवू शकते. टिप नंबर 15. लिंबामध्ये भरपूर आम्लीय गुणधर्म असतात, ज्याचा उपयोग दात स्वच्छ करण्यासाठी केला जाऊ शकतो, परंतु त्याच्या अतिवापरामुळे दात खराब देखील होऊ शकतात. कारण लिंबाचा रस दाताच्या संपर्कात आल्यास वरचा थर म्हणजेच एनेमल खराब करू शकतो. म्हणूनच जर आपण बनवलेले उत्पादन सेवन केले असेल तर आपण ताबडतोब दात घासणे टाळावे, नुसती पाण्याने चूळ भरावी. टिप नंबर 16. वांग्याची भाजी खायला बहुतांश लोकांना आवडते. कधी साधी भाजी, कधी भरलं वांग तर कधी वांग्याचं भरीत किंवा एखाद्या वेळेस वांग्याचे कापही तोंडाला चव आणतात. वांग हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम व इतर घटक मुबलक प्रमाणात आढळतात.
1 कप वांगे 20 कॅलरी ऊर्जा देऊ शकतात. वांग्यात 4.82 ग्रॅम आणि 2.46 ग्रॅम फायबर असते. वांग्यामध्ये कर्करोगाशी लढणारे कंपाऊंडही आढळतात. वांग्याचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. तसेच डोळ्याची दृष्टी वाढवण्यासाठी देखील वांग्याचे सेवन उपयुक्त ठरते. रक्तातील साखरेची पातळीही कमी होण्यास मदत होते. टिप नंबर 17. ज्यांना रक्तपातळ होण्याच्या गोळ्या किंवा औषधे चालू आहेत त्यांनी चुकूनही कच्चा कांदा अधिक प्रमाणात खाऊ नये. शक्यतो कांद्याची औषधाबरोबर रिॲक्शन होऊ शकते. टिप नंबर 18. लहान मुलांना दात येताना त्यांना दररोज 4 चमचे असे दिवसभरातून 2 ते 3 वेळा ताक दिल्यास दात येताना लहान मुलांना होणारा त्रास कमी होतो. उपयुक्त टीप आवडले असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टिप नंबर 19. चेहऱ्यावर, त्वचेवर मध आणि बदाम तेलासोबत 15 मिनिटे दही वापरल्याने मृत आणि रापलेली त्वचा निघून जाते. कांती उजळ होते. संत्र्याच्या सालीसोबत दही लावल्याने रंग उजळतो. गुलाब पाणी आणि हळद सोबत दही लावल्याने त्वचा उजळ व मुलायम बनते. टिप नंबर 20. एखादी स्पेशल भाजी बनवायची असेल तर कमी तेलात भाजी बनवा व भाजी शिजल्यानंतर तुपात किंवा तेलात लाल मिरची, लसूण घालून वरतून फोडणी ओता. हे केल्यास भाजीला रंग छान येतो व चव देखील खूप छान वाढते. टिप नंबर 21. रोज नाभीमध्ये बदामाचे तेल लावून हलक्या हाताने मसाज केल्यास केस गळती, कोंडा आणि केसाच्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो. टिप नंबर 22. आमरस बनविल्यानंतर काही वेळाने तो काळा पडतो. तर आमरस काळा पडू नये यासाठी आमरस बनवताना त्यामध्ये थोडेसे दूध आवश्यक घालावे. तर यामध्ये 1 कप दूध आवश्यक घालावे. यामुळे आमरसला छान चकाकी येते व तो अजिबात काळा पडत नाही. टिप नंबर 21. ज्या महिलांना त्यांची कंबर सडपातळ करायची आहे त्यांनी दररोज ग्रीन टी, लेमन टी, ब्लॅक टी याचे सेवन आवश्यक करावे. यामुळे झटपट वजन देखील कमी होते. घामोळ्या आणि पुरळ यापासून बचाव करण्यासाठी आहारात दही, ताक याचा समावेश करावा. टिप नंबर 25. ज्या महिला जेवल्यानंतर लगेच झोपतात त्यांची पोटावरची चरबी वाढू लागते. टिप नंबर 26. खूप थंड फ्रीजमधल्या बॉटलमधून पाणी कधीही पिऊ नये. यामुळे पचनाच्या समस्या होतात. टिप नंबर 27. मेथीदाणे खाल्ल्याने मधुमेह किंवा शुगर वाढत नाही. त्यामुळे भाजीच्या फोडणीमध्ये आवर्जून मेथीदाणे घालावे. तसेच शेंगदाण्याचे लाडू बनवताना देखील तुपामध्ये थोडेसे मेथीदाणे भाजून आवश्यक घालावे. निरोगी शरीर राहण्यासाठी व आपले लाखो किंवा हजारो रुपये वाचवण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या व अतिशय उपयुक्त किचन टिप किंवा ट्रिक्स आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा व उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीपर्यंत शेअर नक्की करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.